मित्रांनो, सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपल्याला अनेक प्रकारचे सुडके पाहायला मिळतात। यातीलच एक आगळा वेगळा सुडका म्हणजे थम्सअप सुडका। मनमाडमध्ये स्थित असलेला अंगठ्याच्या आकाराचा हा सुडका प्रस्तारवण्यासाठी तसा सोपा समजला जाते, पण या सुडक्याला चॅलेंजिंग बनवते ते म्हणजे जंग लागलेले बोल्टिंग आणि इथला ठिसूळ झालेला दगड। 1.5 वर्ष अगोदर या सुडक्यावर आरोहण करत असताना काही तांत्रिक चुकीमुळे 2 क्लाइंबर सुडक्यावरून खाली कोसळले आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तेव्हापासून या सुडक्यावर लोकांनी जाणेच बंद केले। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचा परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे। तर मित्रांनो, बहुत दिवसानंतर आज आपण आलो आहोत मित्र लोकांसोबत एक स्पेशल मोहीमवर। अरे भाई ओके, सो आज आपल्याला काहीतरी वेगळा ॲडव्हेंचर करायचा आहे। सकाळी सकाळी भयानक अशी थंडी आहे आणि या जागेवर विस्तू लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे। आज होता 26 जानेवारी म्हणजेच भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस आणि याच दिवसाला स्पेशल बनवण्यासाठी आज आपण आलो आहोत थम्सअप पिनॅकलवर। हा पिनॅकल जेव्हा आपण दुरून बघतो तेव्हा हा एकदम थम्सअप सारखा दिसते, असा हा अंगठा दिसताय असा, म्हणून याला थम्सअप पिनॅकल सुद्धा म्हटलं जाते। थम्सअप पिनॅकल म्हणजे हडबीची शेंडी। मनमाड जवळ स्थित असलेला हा सुडका 180 फूट उंच असून याचा आकार हुबेहूब अंगठ्यासारखा आहे आणि या सुडक्यावरून भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस मनवता यावा म्हणून आज आपण आलो आहोत थम्सअप पिनॅकलवर। तर मित्रांनो, कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आला। आपण चाललो वापस रस्त्यावर, हायवेवर, कारण आपल्याला आणायचा आहे फ्लॅग। आज आहे 26 जानेवारी हा, आणि आपल्याला पाहिजे इंडियन फ्लॅग। आपण भूषण दादाला सांगितलं होता, पण तो फ्लॅग आणायचा विसरला। इथं आल्यानंतर सांगितलं रात्री 4 वाजता का मी फ्लॅगच नाही आणला। तर आता आपण जाणार आहोत गावात, बघू कुठं फ्लॅग भेटते का। थम्सअप पिनॅकल हा मनमाड स्टेशन पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कातरवाडी या गावात स्थित आहे। हा गाव निसर्ग संपन्न असून या गावात आपल्याला अनेक प्रकारच्या प्राण्यांचं दर्शन घडू शकते। एवढा जबरदस्त निसर्ग संपन्न हा गाव आहे। या बाजूला माहिती नाही हे घर आहे, या घराच्या आजूबाजूला एवढे सारे मोर आहे, खतरनाक। झूम कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला मोरांचा झुंड दिसला, हे पाहून मजाच येऊन गेली। ही आहे फिमेल, जी दिसासाठी अशी विद्रूप दिसते, पण जो मेल राहते त्याला पिसारा राहते, बहुत जास्त सुंदर दिसते तो। इथं मोर तर भरपूर आहे, पण नशीब चांगलं असलं तर इथं या आसपासच्या एरियामध्ये हरणी पण खूप आहे। अगर हरिण आहे तर मग बिबट्या पण असू शकते, नाही तर बिबट्या नाही आहे, पण इकडे तरस वगैरे आहे। इथं तरस भी बहुत खतरनाक राहते। जर बिबट्यानं आपल्याला कधी असा पकडला ना, आपण त्याच्या डोळ्यावर मारला तर तो आपल्याला सोडून देईल, पण तरसनं जर असा पकडला तर जोपर्यंत तो हड्डी तोडून बाहेर नाही काढल तोपर्यंत तो सोडत नाही। आता मेन प्रश्न हा आहे का आपल्याला झेंडा भेटेल कुठं? आपल्याला नॅशनल फ्लॅग घ्यायचा आहे, पण दुकानं सगळे बंद आहे। फ्लॅगच्या चक्करमध्ये आपण मनमाडच्या एकूण एक गल्ले फिरलो, पण फ्लॅग काही भेटतच नव्हता। गल्ल्या गल्ल्या ट्राय मारत आहोत आपण, कितीतरी वेळापासून आपण फिरतो। जवळपास 45 मिनिटं झाले आपण नुसतं चक्रा मारत आहोत, पण आपल्याला काय अजूनही फ्लॅगचं दुकान काही दिसून नाही राहिलं आहे। जवळपास 3 तासाच्या भटकंतीनंतर मार्केटमध्ये एक दुकान चालू दिसला। आय होप इथं तरी भेटला पाहिजे, पण फ्लॅग काही एवढ्या सोप्या पद्धतीने भेटणार नव्हता। फ्लॅग आहे का? मोठा पाहिजे। जवळपास 3 तासाने फ्लॅगचं दुकान भेटलं, पण प्रत्येक फ्लॅग मध्ये काही ना काही प्रिंटिंग मिस्टेक दिसत होती। नाही, पण ही मदत नाहीच आहे ना। या जागेवर फ्लॅग आहे, पण जो अशोक चक्र आहे तो इकडे तिकडे आहे, किंवा जो कलर आहे तो थोडासा समोर मागं होऊन राहिला आहे। दुसऱ्या दुकानात पाहू, असा कोण नॅशनल फ्लॅग छापते का त्याचा अशोक चक्र एका कोपऱ्यात दिलाय, सेंटर मध्ये न देता। हे बघा, हे एवढा मोठा झेंडा आहे, खास मागू बस बज्जाम लागेल। आणि फायनली ज्या गोष्टीची आम्हाला तलाश होती ती गोष्ट आम्हाला मिळाली। सो मित्रांनो, फायनली आपल्याला भेटलेला आहे नॅशनल फ्लॅग आणि आपला एक कार्य झालेला आहे पूर्ण। आता पटकनच आपण हडबीच्या शेंडीवर जाऊ आणि क्लाइम्बिंग करू, आणि आज 26 जानेवारी आपण त्या सुडक्याच्या टॉप वरून मनवू। पहिल्यांदा आपण असा कोणता दिवस एखाद्या सुडक्यावरून मनवणार आहोत, याचा एक्साइटमेंट जास्त आहे। नॅशनल फ्लॅग घेऊन आपण रिटर्न चाललो होतो, तितक्यातच खिडकीच्या बाहेर एक सुडका दिसू लागला। हा सुडका दुरून पाहिल्यावर सेम अंगठ्यासारखा दिसत होता, म्हणूनच या पिनॅकलला कदाचित थम्सअप पिनॅकल सुद्धा म्हटले जाते। सेम अंगठ्याच्या आकाराचा आपल्याला इकडून दिसतोय। जवळपास 3 तास वेस्ट केल्यानंतर आपण येऊन पोहोचलो त्याच बेसवर जिथं आपण सकाळी सकाळी विस्तो जाळला होता ते। आता इथून आपल्याला जायचं आहे थेट वर त्या पिनॅकलच्या बेसवर। गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून तर सुडक्यापर्यंत जायला जवळपास अर्धा ते 1 तास लागू शकतो। सुडक्याच्या सभोवताली कुठल्याही प्रकारच्या पाण्याची सोय नसल्या कारण होऊ शकेल तर खालूनच प्रत्येकी 3 ते 4 लिटर पाणी सोबत न्यावे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर आज आपण 75व्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण एक वेगळी मोहीम हाती घेतलेली आहे. तर समोर तुम्ही बघू शकतात, हा आहे मनमाडचा हडबीची शेंडी किंवा थम्सअप पिनॅकल बोलतात आणि इथं मनमाडमध्ये याला अंगठा बोलतात. हा जो सुडका आहे या सुडक्याची जवळपास हाईट किती असेल? सुडक्याची जी हाईट आहे अप्रॉक्स 180 फीट आहे. हा सुडका टेक्निकली चॅलेंजिंग असल्या कारण येथे क्लाइम्बिंग करत असताना सेफ्टीची पूर्ण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आणि 2 वर्ष अगोदर इथे एक इन्सिडेंट झाला होता. 2 आपले एक दुसऱ्या ग्रुपचे मेंबर होते, ते इथून खाली उतरताना पडले होते. त्या 2 वर्षापासून कोणीच हा सुळका सर नाही केलेला आहे. तर आपण पहिलीच टीम आहे, त्यांच्यानंतर आपण सुळका सर करायला आलेलो आहे. जुनी बोल्टिंग आहे आणि त्यासाठी आपण आपल्यासोबत पेक पिटॉन आणि काही फ्रेंड्स आणि चॉकनट्स असे गिर्यारोहणामधील आपण साहित्य आपण आणलेले आहे. त्याचा आपण इथं वापर करून सुरक्षितरित्या आपण सर करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, काहीच दिवसा अगोदर आपण डांग्या पिनाकलची क्लाइम्बिंग केलं होतं आणि डांग्या पिनाकलची जे क्लाइम्बिंगची डिफिकल्टी लेवल होती ते मीडियम होते, कारण त्या डांग्या सुडक्यावर प्रॉपर असे ग्रीप होते ज्याला पकडून आपण क्लाइम्बिंग करू शकत होतो. त्याच लेवलची क्लाइम्बिंग ग्रेड या पिनाकलला सुद्धा आहे, म्हणून याला एकदम जास्त इझी पण नाही म्हणता येईल आणि एकदम जास्त डिफिकल्ट पण नाही म्हणता येईल. सुरुवातीपासूनच चढाव आहे. हा चढाव पार करत करत आपल्याला डायरेक्ट पिनाकलवर जायचं आहे. बेस विलेज पासून तर सुडक्यापर्यंत आपल्याला 3 चढाव टप्पे पार करावे लागतात. यातील पहिला चढाव टप्पा चढताना सगळ्यांना दम लागायला सुरुवात झाली. हा जो हार्ट आहे ना, असा हात ठेवल्यावर अंदरून लुप लुप करताना इथं फील होत आहे हाताला. त्याचं कारण असं की आपण नेहमी ज्या ठिकाणी ट्रेक चालू करतो तर सुरुवातीला प्लेन भाग असतो एक 15 ते 20 मिनटाचा, पण इथं डायरेक्ट स्टीप आहे. प्लेन भागाचा फायदा काय होतो आपल्याला, आपण स्टार्टिंगला आपली बॉडी वॉर्मअप होते, त्याच्यानंतर आपण जर चढावं लागलं तर आपल्याला दम लागत नाही. जर डायरेक्ट चढावं लागलं तर त्यामुळं आपला दम लागतो. आणि थम्सअप पिनाकलची खासियत अशी आहे की याचा सुरुवातीपासूनच चढाव लागलाय जो शेवटपर्यंत राहणार आहे. आणि हा शेवटपर्यंतचा चढाव थोडासा आपल्याला थकवण्याचा प्रयत्न करणार, पण आपल्याला थकायचं नाही आहे. याच एनर्जी सोबत आपल्याला वर जायचं आहे. चला दादा, थकायचं नाही. पार्किंग पासून तर पहिला टप्पा पार करण्यासाठी जवळपास 20 मिनिट लागतात. थम्सअप पिनाकलवर जातपर्यंत आपल्याला 3 टप्पे लागतात. या 3 टप्प्याला पार केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो त्या थम्सअप पिनाकल जवळ. सध्या आपण चाललो आहोत पहिल्या टप्प्यावर. सुडक्यापर्यंत जात असताना रस्त्याच्या मधात एकही झाड नाही, म्हणून वर चढत असताना उन्हाचा तडाखा आणि चढाव भाग आपल्याला थकवत असतो. फायनली पहिला टप्पा आपला पार झाला आहे. आपल्या पाठीमागा जो दिसत आहे हा आहे दुसरा टप्पा, जो असा सरळ चढाव भाग आहे. 6 महिने कुठलीही ट्रेकिंगला न जाता ट्रेकिंगसाठी डायरेक्ट सह्याद्रीमध्ये आल्यानंतर काय होते याचं उत्तम उदाहरण आम्हाला इथे पाहायला मिळालं. आपल्या सह्याद्रीमध्ये धारातीर्थी कोसळलेला मावळा. काय बोलायचं आहे दादा तुम्हाला? खूप दम लागला. असंच होणार. 6 महिन्यापासून सह्याद्रीपासून लांब आहे आणि 6 महिन्यानंतर आज निघाले ट्रेकला, तर अशीच तुमची लास पडलेली असणार. म्हणून रेग्युलर ट्रेक करायला पाहिजे, नाहीतर असं होते. फायनली आपला दुसरा टप्पा पण सुरक्षित पार झालाय. बस आता एक शेवटचा असा चढाव टप्पा बाकी आहे. हा तिसरा टप्पा जर पार झाला तर याच्यानंतर आपण जाऊन पोहोचू थेट पिनाकलच्या एकदम बेसवर. थम्सअप पिनाकलचे 3ही चढाव टप्पे पार करत आपण येऊन पोहोचलो सुडक्याजवळ, जिथे आपल्या ळ आणि ड ची चाचणी घेण्यात आली. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो थम्सअप पिनाकलच्या बेसवर, म्हणजेच हडबीच्या शेंड्याच्या बेसवर. हा राहिला तो 90 अंशामध्ये कणखरपणे उभा असलेला कातर सुडका. सुडका सुडका अरे सुळका सुडका हा सुडका. हा थम्सअप पिनाकलच्या बेसवर आल्यानंतर थोडा कन्फ्युजन होऊ शकते. हा जो पिनाकल आहे या पिनाकलच्या उजव्या बाजूने आपल्याला जायचं आहे. जसं आपण उजव्या बाजूने जाऊ, इकडून एक प्रॉपर रूट आहे आणि या कच्च्या मार्गाने समोर जायचं आहे. सुडक्याचा क्लाइम्बिंग रूट हा सुडक्याच्या पाठीमागून आहे आणि इथे जाण्यासाठी बाजूने एक छोटीशी पायवाट आहे.
झाले ते धंदे चालू. कंटाळ गया मामा. जाम हो गया इधर, सेटअप ही नहीं. 3 तासापासून उन्हात वाट बघून त्रासलेले मित्र नॅशनल फ्लॅग बघताच फुल एनर्जी सोबत एनर्जाइज झाले. भारत माता की जय. वंदे हर हर महादेव. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो थम्सअप पिनाकलच्या बेसवर. आणि या जागेवर आता प्रत्येक व्यक्ती सेफ्टी इक्विपमेंट लावण्याचा कार्यक्रम करून राहिले. या कार्यक्रमानंतर आपण थेट निघू पिनाकलच्या वर. या सुडक्याची एक खासियत म्हणजे ज्या रूटने आपण क्लाइम्ब करणार आहोत तो रूट सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू उन्हात असणार आहे. नमस्कार, जय शिवराय. आता आपण आलो पिनॅकलच्या बेसला. तर आपण बघू शकता 1 2 3 4 टप्पे आज दिसतात आणि 5वा टप्पा आपल्याला समिटचा दिसतोय. तर प्रत्येक टप्पा आपण 30 ते 40 फुटाचा असणार आहे आणि त्याप्रमाणे सुळक्याची हाईट आपली 150 ते 180 फुटाच्या आसपास होऊन जाईल. तर आपण बघूयात. आता आपण फर्स्ट टाइम क्लाइम्ब करतोय हा पिनॅकल. तर आपण आता या पिनॅकलला क्लाइम्ब करू आणि डिफिकल्टी लेवल काय आहे ते आपल्याला क्लाइम्ब करताना समजेल. मग आपण बघू डिफिकल्टी लेवल कुठल्याच ग्रेडमध्ये येते. सुडक्याला नतमस्तक होऊन सुरू झाली माझी 2024ची पहिली क्लाइम्बिंग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुसऱ्या स्टेशनला पोहोचलाय. फायनली दर्शनदा दुसऱ्या स्टेशनवर पोहोचला. आता तिसऱ्या स्टेशनची क्लाइम्बिंग सुरू झाली आहे. खतरनाक. वा, ड्रोन न कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आपण. झाला, ऑलमोस्ट वर पोहोचले आहे. बस शेवटचा एक 10-20 फुटाचा टप्पा बाकी आहे. हा झाला की आपला हा गड एकदम सर होऊन जाईल. म्हणजे आपल्या टीमचा पहिला व्यक्ती हा टॉपवर जाऊन पोहोचाल. बस त्याचाच इंतजार आहे. हा कधी कधी वर पोहोचते. फायनली हे लोक जाऊन पोहोचले आहे शेवटच्या टप्प्यावर. आणि तिथं पाणी पिण्याचा एक छोटासा ब्रेक होऊन राहिला आहे. झाला, पाणी ठेवतोय. बस शेवटचा 10-20 फुटाचा टप्पा बाकी आहे. एकदा हा टप्पा झाला की मग झाले आपले क्लाइंबर लोक जाऊन पोहोचतील टॉपवर. आणि त्याच्यानंतर आपण पण जाऊन पोहोचू वर. कमॉन दर्शन दादा, कमॉन. सो मित्रांनो, फायनली एवढ्या वेळाचा इंतजार संपलेला आहे. आणि आपले जे मेन क्लाइंबर होते दर्शन दादा आणि त्यांना बिले देणारे जे सपोर्टर होते संजय दादा, हे दोघं जण जाऊन पोहोचले टॉपवर. आता पटकनच आपण सुद्धा तयार होऊन जाऊन पोहोचू टॉपवर. या सुडक्याचे रॉक पॅचेस ठिसूळ होऊन तुटून खाली पडल्या कारण या जागेवर क्लाइंबरला क्लाइम्बिंग करत असताना थोडा त्रास होतो. ज्या हिशोबाने क्लाइम्बिंग झाली आहे त्या हिशोबाने एक गोष्ट तर माहिती पडली की जो डांग्या पिनाकल आहे नाशिकचा, त्याच्यापेक्षा हा थोडासा टफ आहे. एक पोर्शन असा आहे जो ओव्हरहँगचा येऊन राहिला आहे. जो ट्रॅव्हर्स मारून आपल्याला ओव्हरहँग मारा लागत आहे तो थोडासा टफ होता. हळूहळू टीमचा प्रत्येक मेंबर क्लाइम्बिंग करत वर चढू लागला.
सगळे व्यक्ती एक एक करून वर चढून राहिले आहे. बस आता सगळ्यात शेवटी आपणच उरलो. व्हिडिओ आणि ड्रोन शूटच्या चक्करमध्ये आपण सगळ्यात शेवटी उरलो होतो. 2024ची पहिली क्लाइम्बिंग आपली या जागेवर होऊन राहिली आहे, हडबीच्या शेंडीवर म्हणजे थम्सअप पिनॅकलवर. आणि तेही 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त. सो आजचा दिवस बहुत खास आहे. जास्त वेळ न घेता निघू पटकनच वर. बहुत दिवसानंतर असा आपण एखाद्या सुडक्यावर आलो. चलो भाई ऑल द बेस्ट. वर्षातलं 2024 मधल्या पहिली क्लाइम्बिंगसाठी थँक्यू सो मच दा. मेलो रे या शब्दाबिना आपली क्लाइम्बिंग इनकम्प्लीट आहे. आता इथून कसं जाऊ? या वर्षीपासून क्लाइम्बिंग करत असताना होऊ शकेल तेवढा झुमरिंग न करता प्रॉपर रॉक क्लाइम्बिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा मस्त. कुठं इकडं? इकडे मध्ये या जागेवरचे रॉक लूज असल्या कारण प्रॉपर रॉक क्लाइम्बिंग करत असताना थोडीशी भीती वाटत होती. गावात कसा बसा आपण पहिल्या स्टेशनवर येऊन पोहोचलो, जिथून भूषण दादा वर जात होता. जसा जसा आपण वर जात होतो तसा तसा या जागेवर हवेचा प्रेशर अजूनच वाढताना दिसत होता. सो मित्रांनो, चला रेडी व्हा, प्रॉपर क्लाइम्बिंग करत जाऊ. आईच्या गावात आता कुठं? थम्सअप पिनॅकलचा पहिला टप्पा हा जवळपास 40 फुटावर होता आणि पहिल्या स्टेशन पासून दुसरा स्टेशन हा जवळपास 40 ते 45 फुटावर होता. दर्शन दा आपल्याला पूर्ण सपोर्ट करत आहे. कुठून इकडे येऊ? हा जो रॉक आहे ज्याच्यावर आपण क्लाइम्बिंग करतो मित्रांनो, हे पूर्णपणे माती दिसत आहे. माती म्हणजे आहे तर हा रॉक पण पूर्ण मातीसारखा आहे, एकदम ठिसूळ. या जागेवर क्लाइम्बिंग करत असताना कधी कोणता दगड खाली तुटून पडणार काही सांगता येत नाही. बाबा रे, प्रॉपर रॉक क्लाइम्बिंग करत चाललो त्याच्या कारण आपल्याला एवढा वेळ लागत आहे, कारण आपण काही खतरनाकवाला क्लाइंबर नाही आहोत. आपण आता शिकत आहोत. सो फायनली मित्रांनो, आपण दुसऱ्या स्टेशनवर येऊन पोहोचलो आहोत आणि हा स्टेशन जवळपास 80-90 फूट उंच आहे. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या स्टेशनवर. ओके, जिथं दर्शनदा आपल्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेत आहे. आईच्या गावात बरोबर आहे. तिथूनच उभा राहा ना, या साईडला. या साईडला जवळपास 120 फूट हाईटवर एक ओव्हरहँगचा पॅच लागतो, जिथून क्लाइम्बिंग करताना नवीन क्लाइंबरला थोडा त्रास होऊ शकतो. जमत आहे. दर्शनदा प्रॉपर गाईड करत आहे. सो ट्राय करत आहो. इकडे काही आहे का? इथं माझी इथं अन मस्त. हा मस्त. हो, फायनली आपण एकदम खतरनाक अशा टप्प्यावर प्रॉपर रॉक क्लाइम्बिंग करत वर चढण्याचा प्रयत्न करता. भयानक भयावह परिस्थिती आहे आणि दांदरून तर पूर्णच आहे, तरी बी कॉमेंट्री करायचा प्रयत्न करत आहो. ओके, पहिले वर येतो कारण चांगलीच दांदरून आहे बहुत दिवसानं, आणि ते प्रॉपर रॉक क्लाइम्बिंग केल्या कारण हे लोक मला झूमरचा उपयोग नाही करू देत आहे, कारण की आपण क्लाइंबर बनलो पाहिजे. सो त्याचीच हे ट्रेनिंग सुरू आहे. ओके, तर असंच जिथे जिथं आपल्याला रॉकला असे खाचे भेटतात, होल्ड्स भेटतात, तिथे तिथं आपल्याला असं पकडायचं आहे, ग्रिप घ्यायचं आहे, बॉडी पूल करून वर जायचं आहे. ओके, खाली बघत आहे आपण जवळपास 150 फूट हाईटवर येऊन पोहोचलो. तिसऱ्या स्टेशन पासून चौथा स्टेशन हा जवळपास 40 फूट उंच आहे. बस हा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पार झाला का तो तिथं आहे आपला राहुल भाऊ. आपण यशस्वी हा सुडका पार केला असं समजू. पण चौथ्या स्टेशनवर पोहोचणं एवढा इझी नाही. हा टेक्निकली थोडा चॅलेंजिंग टप्पा आहे. ज्या हाईटवर आपण आलो हो ना, ही हाईट एकदम भयानक आहे. हे दिसत आहे तिकडे त्या बाजूला पूर्ण दरी आहे भयानक, आणि इकडं बी भयानक दरी आहे. दिसत आहे आपण खतरनाक अशा भयानक अशा टप्प्यावर आहोत. जसा आपण चौथ्या स्टेशनच्या जवळ जातो तसाच आपल्याला अजून एक ओव्हरहँगचा टप्पा पाहायला मिळतो. थांब रा बाई, पायच छिलणार आहे आता. दिसत आहे भयानक अशी हाईट आहे मित्रांनो, बेकार.
आणि इथं आपल्याला आता इथं काही ऑप्शन नसल्या कारण आपण झुमरिंगची मदत घेऊन वर जायचा प्रयत्न करणार. हे क्रॅक तुटून पडलं नाही ना ही वाली? नक्की लाद देतो आम्ही, तू सांभाळून राहा. ठीक आहे. ओके. खतरनाक खतरनाक दरी दिसत आहे, खतरनाक मंजर. नक्की पोचलो. वर जो आपला बारक्या भाऊ आहे त्याला आपण 101 रुपये देऊन 101 रुपये देऊन त्याला कुठला ठेवायची, दॅट इज द क्वेश्चन. ओ अरे जेव्हा कधी तुम्ही असे झुमर चेंज करता सगळ्यात पहिले सेल्फ अँकर लावत जा, त्याच्यानंतर झुमर काढा, मग झुमर लावा. झुमर झाला लावला, त्याच्यानंतर जो सेल्फ अँकर आपण लावला होता सेफ्टीसाठी तो काढा आणि वापस अटकून ठेवा. ओके. आणि फायनली थम्सअप पिनॅकलचे सगळे टप्पे पार करत आपण येऊन पोहोचलो सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर. बाबा रे, मा कसम. अरे हो. सो आपण डोक्यातून हेल्मेट काढला आहे कारण की आपण टॉपवर येऊन पोहोचलो आहोत आणि त्याच्यावरच गोप्रो लागून आहे. सो मित्रांनो, फायनली अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीनं फुल एनर्जी सोबत आपण येऊन पोहोचलो आहोत हडबीच्या शेंडीवर म्हणजेच थम्सअप पिनॅकलवर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. फायनली आज आम्हा सर्वांचं एक स्वप्न सक्सेसफुली साकार झाला आणि ते म्हणजे भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 मिनिटात थम्सअप पिनॅकलला क्लाइंब करून आम्ही आमच्यासाठीच एक नवीन रेकॉर्ड तयार केला. मित्रांनो, फायनली सगळी क्लाइम्बिंग झाली आहे आणि आता आपण रॅपलिंगसाठी तयारी करून राहिलो. एक एक करून प्रत्येक व्यक्ती खाली उतरून राहिला आहे. हो, बहुत दिवसानंतर आपण रॅपलिंग करत आहोत, बट मजेदार. एक हात आपण लॉक करून ठेवला आहे पाठीमागा. बस आलो साव, झालं साव. हां, बारक्या भाऊ आपल्याला इथून कंट्रोल करत आहे. हो, पोचलो. थँक्यू बारक्या भाऊ. आजचा अनोखा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.